ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महानगर गॅसमधील पाईपलाईनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका आता मुंबईकरांना सलग दुसऱ्या दिवशी बसू लागला आहे। मी सध्या उभा आहे माझगाव परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणच्या CNG पंपवरती लांबच लांब अशा टॅक्सीच्या रांगा लागलेल्या आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर जी पाईपलाईनमधनं पुरवठा करणाऱ्या ऑनलाईन जे CNG पंप आहेत ते पूर्णपणे बंद आहेत, तर दुसरीकडे ऑफलाईन CNG पंप ज्या ठिकाणी टेम्पोमधून CNG सप्लाय केला जातो असेच पंप जे आहेत ते मुंबईमध्ये सुरू आहेत आणि त्या ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात 2-2 किलोमीटरपर्यंत या टॅक्सी चालकांच्या व इतर खाजगी वाहनाच्या रांगा ज्या आहेत ते लागलेल्या पाहायला मिळत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या मुख्य लाईनीमधनं जो गॅस पुरवठा होतो तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे ऑफलाईन सिस्टमने सुरू असलेल्या CNG पंपावरती आता CNG पुरवठा हा केला, टेम्पोच्या माध्यमातून CNG पुरवठा जो आहे तो केला जातो आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी कालपासूनच रविवारी सायंकाळी झालेल्या बिघाडानंतर मोठ्या प्रमाणात जे टॅक्सी चालक असतील किंवा 30 ते 40% वाहनं जे आहेत ते आज पूर्णपणे बंद आहेत। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर आपली कुठेतरी गाडी जी आहे ती या ठिकाणी टॅक्सी चालावी व सगळ्यांना सुविधा मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहेत ते टॅक्सी चालक जे आहेत ते CNGच्या शोधामध्ये फिरताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी रांगा ज्या आहेत ते 2 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकता हा माझगाव परिसरातील CNG पंप आहे ज्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी हा CNG पंप टेम्पोमधनं CNG सप्लाय करून या ठिकाणी जो आहे हा पंप सुरू केलेला आहे। सकाळपासूनच म्हणजे मध्यरात्रीपासूनच या ठिकाणी काही टॅक्सी चालकांनी रांगा लावल्या आहेत। आपल्यासोबत काही टॅक्सी चालक आहेत, तुम्ही कुठनं आलेला आणि कधीपासून रांगेत उभे? ये संडे से जो है शाम से गैस बंद है और हम लोग संडे से परेशान हैं और 2-2 बजे 3-3 बजे लाइन लगता है लेकिन गैस नहीं मिल पाता है, समझे। अभी आप यहाँ पर कभी से लाइन लगाए हैं, कितने बजे से रुके हैं और कितने पेट्रोल CNG पंप आप घूम के आ चुके हो? 3-4 CNG पंप घूम चुके हैं। यहाँ पे करीब 6 बजे से लाइन लगाए थे। आप कितने बजे आए हो, म्हणजे कधीपासून तुम्ही आलेले तर रांगेत उभे? सर मैं 12 बजे रात्रीला लाईन में। हां, या पंपावरती रात्री 12 वाजेपासून लाईन लावले? हां 12 बजेला। तुम्ही किती पंप असे फिरले आणि तेव्हा तुम्हाला माहिती पडले इकडे सुरू आहे? 3 पंप आपण फिरले। काय परिस्थिती आहे रविवारपासून सगळ्या टॅक्सी चालकांची, कारण तुम्ही त्याच्यावरतीच तुमचं पोट असतं? परिस्थिती बहुत बेकार झाले सर। आपण प्रशासन भी आपण त्रास देतो, लाईन बिनते होतो, लाईन और ट्रॅफिक होतो, जस्ट हौलदार आते हो और तुरंत फाइन मारतो। ये बोलते हो हिंदी, आपण हिंदी बोलतो, ये नहीं को गाड़ी निकालो भाई, निकाल लो आप, ये नहीं बोलेंगे, तुरंत फाइन मारो। ये कैसा है, ये कैसा चलेगा? अरे हम पेट के लिए लाइन तो लगेगा ना, बंद है तो हम लाइन लगाएंगे, तो आपका क्या है, आप आओ, ट्रैफिक हो रहा है आप आओ और गाड़ी को बोलो निकाल लो, फाइन 1500 को किसको बोलते हैं? ये क्या अत्याचार नहीं है तो क्या है? एकंदरीत आपण पाहायला गेलं तर रात्री 12 वाजेपासून या CNG पंपावरती टॅक्सीच्या रांगा ज्या आहेत ते लागलेल्या पाहायला मिळून येत आहेत। 2 किलोमीटरपर्यंत या रांगा आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी जो टेम्पोमधनं सप्लाय करून या ठिकाणी जे CNG आलेला आहे तो CNG या ठिकाणी सगळ्या टॅक्सीमध्ये भरला जात आहे। आपल्यासोबत टॅक्सी या ठिकाणी काम करणारे काही कर्मचारी देखील आहे। काका, आज किती गाड्या तुमच्याकडे आल्यात आणि कधीपासून रांगा लागलेल्या आहेत? अभी एक गाड़ी आई है, बाहर से भर के आई है, एक गाड़ी आई केवल। खाली ऑफलाइन जो शुरू है वहीं पर ये सप्लाई शुरू है क्या? नहीं, ऑनलाइन चालू है, ऑफलाइन सप्लाई टेम्पो का लेट चल रहा है। टेम्पो कहाँ तक आ रहा है, क्या है, कब से? टेम्पो दूर से भर के आते हैं, यहाँ तारदेव ये बम्बई सेंटर बंद है, इसके लिए बाहर से भर के आते हैं, टाइम जाते हैं। एकंदरीत पाहायला गेलं तर मुंबईमध्ये चांगलीच तारंबळ उडाली आहे। CNG
CNG गॅस लाईनच्या ज्या पुरवठा आहे त्या तांत्रिक बिघाडामुळे अनेक CNG पंपावरती लांबच लांब रांगा दिसत आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर याचाच फटका शालेय विद्यार्थी असतील, त्याचबरोबर सकाळी पहाटे कामाला जाणारे चाकरमाने असतील व मुंबईकर असतील यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बसलेला दिसून येत आहेत। कारण या ठिकाणी अनेक टॅक्स्या ज्या आहेत ते पूर्णपणे आज बंद आहेत। त्याचबरोबर ऑटो रिक्षा असतील, त्याचबरोबर खाजगी वाहनं हे देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंद आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर ऑफलाईन पद्धतीने टेम्पोमधनं CNG येणाऱ्या काही पंप काही ठिकाणी सुरू आहेत आणि त्याच्या शोधातच आता टॅक्सी चालक जे आहेत ते अनेक अशा ऑफलाईन पद्धतीने सुरू असलेल्या CNG पंपवरती त्याचा शोध घेत त्या ठिकाणी येऊन रात्री 12 वाजेपासून लांबच लांब रांगा लावलेल्या पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।